वाहे गुरु का खालसा, वाहे गुरुजी की फतेह। आज 24 जानेवारी शीख धर्माचे 90 धर्मगुरू हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षाच्या निमित्ताने ऐतिहासिक नांदेड नगरीत अभिवादनाचा सोहळा होत आहे। या अभिवादन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, देशभर आणि जगभरातून मोठ्या संख्येने भाविक आणि शीख धर्मीय नांदेड नगरीत येत आहेत। या भारताचा इतिहास हा शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे, कर्तृत्वाचा इतिहास आहे। इथला इतिहास त्याग, बलिदानाचा इतिहास आहे। गुरु तेग बहादूरजी यांनी मानवी मूल्यांचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी अमानवी धर्मांध शक्तीच्या विरोधामध्ये स्वतःचं बलिदान देऊन एक नवा आदर्श समाजासमोर उभा केला। त्यांच्या बलिदानाबद्दल एवढंच म्हणतो, आओ झुक के सलाम करे उनको जिनकी जिंदगी में यह मुकाम आता है, बहुत खुशनसीब होते हैं वह लोग जिनका खून वतन के काम आता है। या मातृभूमीच्या रक्षणासाठी, धर्म स्वातंत्र्यासाठी, मानवी मूल्यांचं जतन करण्यासाठी गुरु तेग बहादूर साहेबजी यांनी स्वतःचं आत्मबलिदान या ठिकाणी दिलेलं आहे। 1621ला अमृतसर या ठिकाणी गुरु तेग बहादूरजी यांचा जन्म झाला आणि 1675ला दिल्ली या ठिकाणी त्यांनी आत्मबलिदान दिलं। मानवी मूल्यांचं जतन व्हावं ही भूमिका त्यांची होती। ते असं म्हणाले की जर माझ्या बलिदानाने निरपराध सर्वसामान्य माणसांच्या श्रद्धेचं रक्षण होणार असेल तर ते माझं सर्वोच्च धर्म कर्तव्य आहे। धर्माची अतिशय व्यापक संकल्पना त्यांनी सर्व समाजाला समजावून सांगितली। धर्म म्हणजे केवळ मानवतेतील भिंत नसून मानवांना जोडणारा पूल आहे। धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नाही, धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर धर्म म्हणजे कर्तव्य आहे। इतरांच्या श्रद्धेचं जतन आणि संवर्धन करणे हे धर्म शिकवतो। इतर धर्मियांच्याही श्रद्धेचा आदर करायला धर्म शिकवतो। ही भावना त्यांनी त्या काळात मांडली। त्यांनी केवळ शीख धर्माचंच रक्षण केलं नाही, तर सर्वच धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। यावेळेस काश्मीरी पंडित मदतीसाठी त्यांच्याकडे आले, त्यांनी त्यांना मदत केली। यावेळेस दिल्ली या ठिकाणी त्यांना कैद केलं गेलं। तो काळ म्हणजे क्रूर कर्म्या औरंगजेबाचा काळ होता, ज्याने यापूर्वी अनेकांना छळलं होतं। पण गुरु तेग बहादूर साहेबजी त्याच्या छळापुढे आणि त्याच्या बळापुढे झुकले नाही, अशल आणि निश्चल राहिले। त्यांच्यासमोर त्यांच्या 3 शिष्यांना मारण्यात आलं। गुरु तेग बहादूरजी जराही विचलित झाले नाही। अशा धैर्यवान, धाडसी, सर्व धर्माचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं बलिदान देणाऱ्या गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा हा गौरवशाली कर्तृत्वाचा, त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास नव्या पिढीने आदर्श म्हणून समोर ठेवला पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि त्यांच्या चरित्रातनं नवी मानवी मूल्य जतन करण्याची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात, हृदयात आणि अंतःकरणात जपली पाहिजे। हीच भावना व्यक्त करतो। पुनश्च एकदा गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। वाहे गुरु का खालसा, वाहे गुरुजी की फतेह।